योगीराजांची लीला अकल्पित सिद्ध करी भक्ताला। सुवर्णमय योगी दित्या बनूनी पशुपतीनाथ चरणी रमला। सुवर्णमय योगी दित्या आता 15व्या शतकाचा उत्तरार्ध सुरू होता आहे। पूर्व 400 वर्षापूर्वी अस्तित्वात आलेलं पशुपतीनाथाचं मंदिर हे पराशिवाचं अद्भुत आणि एकमेवद्वितीय असं मंदिर होतं। इ. सनाच्या 5व्या शतकात म्हणजे साधारण 900 वर्षांनी थोडी पडझड झालेल्या त्या अभूतपूर्व मंदिराचं पुनरुज्जीवन लिच्छावी राजघराण्याचा राजा प्रचंडदेव यानं केलं होतं। तिथे वासुकीनाथ, उन्मातभैरव, सूर्यनारायण, कीर्तिमुखभैरव, बुध नीलकंठ आणि हनुमंताच्या सानिध्यात प्रत्यक्ष परमात्मा म्हणजे आपले त्रिशूल आणि कमंडलूधारी योगीराज पाचमुखी पराशिव बनून स्थानापन्न होते। योगीराजांची शिवलिंगातील 5 मुखे म्हणजे सत्यज्योत, वामदेव, तत्पुरुष, अघोर आणि ऊर्ध्वमुख ईशान ही पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्वाची प्रतीक होती। नेपाळमध्ये बागमती नदीच्या किनाऱ्यावर राहत असलेल्या दित्याला सकाळची घरची कामं आटोपून श्री पाशुपतीनाथाच्या दर्शनास रोजच्याप्रमाणे जायचं होतं। दित्याला आज मंदिरात पोहोचण्यास उशीर झाला होता। तिने मंदिरात पोहोचून पशुपतीनाथाचं दर्शन घेतलं, फळ आणि फुलं अर्पण केली। मनोभावे प्रार्थना करताना नेहमीप्रमाणेच तिचे डोळे भरून आले होते। पराशिवाची प्रार्थना करताना, फळ आणि फुलं अर्पण करताना तो पराशिव ते प्रत्यक्ष स्वीकारतो असा तिला भास होत असे। अंतरात असं काही जाणवताच तिचे डोळे भरून येत आणि अश्रूचा अभिषेक पराशिवावर होत असे। आजही तसेच घडले। पराशिवाची प्रार्थना करून ती परत निघाली। नित्यनेमानुसार बाहेरच्या प्रांगणात उन्मत्त भैरवाच मंदिरात दर्शन करतेवेळी तिच्या कानात जणू कुणी बोलल्याप्रमाणे तिला आवाज आला, त्रयोदशीस गोरज मुहूर्तावर माझ्या दर्शनास ये। दित्याला काहीच कळेना की हा आवाज नक्की कोणाचा, कुणी इतर दुसरे कुणाशी बोलत आहे का आपल्याला भास होता आहे। या विचारानं तिनं त्या संदेशाकडे लक्षही दिलं नाही। त्रयोदशीला तर अजून 5-6 दिवसांचा अवधी होता, बघू नंतर, या विचारानं झपाझप चालत ती घराकडे निघाली। दित्या ही एक धार्मिक गृहिणी होती। नवरा, सासू, सासरे आणि 2 मुले असा तिचा संसार होता। तिला देवाची आवड होती, विशेषतः पराशिवाची। दित्या घडलेला प्रसंग विसरून गेली आणि परत आपल्या संसारात मग्न झाली। त्रयोदशीचा दिवस उजाडला काय कोण जाणे। दित्याला एक अनामिक हुरहुर लागली होती। आपणास काय होतं आहे ते तिला काहीच कळत नव्हतं। सकाळपासून तिला काही सुचत नव्हतं। मन बावरलं होतं। अंगावर अचानक शहारे येत होते। मग पराशिवाच्या मंदिराकडे ओढ घेत होतं। खरंतर तिने त्या दिवशी पराशिवाच्या मंदिरात ऐकलेला तो संदेश विसरायचा, त्याकडे दुर्लक्ष करायचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला होता। पण इकडे कर्दळीवनात ध्यानस्थ बसलेल्या योगीराजांना माहीत होतं की पराशिवाची भक्ती करणारी दित्या आज त्रयोदशीस त्यांना भेटणार होती, त्यांचा खास आशीर्वाद घेणार होती। आज योगीराजाचा वेश काही औरच होता। सर्वांगास नागा बाबासारखा पूर्ण भस्म फसलेलं होतं। गळ्यात रुद्राक्षाच्या आणि स्फटिकाच्या माळा होत्या। कमरेला कौपीन आणि डोक्यावर जाटांचा मोठा बुचडा बांधला होता। हातात चमचमता त्रिशूल आणि डाव्या हातात कमंडलू धरलेला होता। जवळजवळ 7 फूट उंची असलेले योगीराज पायातील खाडावाचा खाड आवाज करत चालू लागले की आज योगीराज साक्षात पराशिव दिसत होते। कर्दळीवनातून बाहेर होऊन योगीराज आता नेपाळमधील काठमांडूच्या जवळ एक तिबेटियन मठात पोहोचले। तिथल्या धर्मगुरूंनी त्यांचं स्वागत करून त्यांना बसण्यास उच्चासन दिलं। तिबेटियन मठातील सर्वच जण त्या तेजपुंज साक्षात शिवस्वरूप दिसणाऱ्या योगीराजाकडे अतीव आदराने आणि विस्मयाने पाहत होते। त्यांनी योगीराजाचा आदर आणि नम्रतापूर्वक स्वागत केलं। तिबेटियन धर्मगुरूंनी योगीराजांना फळ आणि दूध अर्पण केलं आणि ते ग्रहण करण्याची विनंती केली। धर्मगुरूंनी योगीराजांना विचारलं, महात्मन, आज या बागमतीच्या किनाऱ्यावर आपलं कसं काय येणं झालं। योगीराजही त्यांच्या बरोबर तिबेटियन भाषेत बोलू लागले, मी हिमालयात मेरू पर्वतावर चाललो आहे। तत्पूर्वी इथं पशुपतीच्या एका भक्तावर कृपा होण्याची वेळ आली आहे। ते काम आटोपून आम्हास पुढे निघायचे आहे। संध्याकाळ झाली, गोरज मुहूर्त जवळ आला होता। दित्या खरंतर सकाळीच पशुपतीनाथाच्या मंदिरात जाऊन आली होती, तरीही तिला अचानक आताच्या आता पशुपतीनाथाच्या मंदिरात जावं अशी अनामिक ओढ वाटू लागली। तिनं नवऱ्यास तसं सांगितलं आणि पशुपती नाथाच्या मंदिराकडे ती जवळजवळ धावतच निघाली। दित्याला आता आपले पाय खूपच झझर चालत आहेत असं वाटत होतं। आज त्रयोदशी असल्यामुळं मंदिरात भक्त भाविकाची खूप गर्दी होती। रुद्राभिषेकाच्या मंत्रोच्चारानं आसमांत भारला होता। नेहमीप्रमाणे पशुपतीनाथाचं दर्शन घेऊन दित्या बाहेर उन्मत्त भैरवाच्या दर्शनास निघाली।
तेवढ्यात तिथे तिला हातात दंड धरलेला एक 7 ते 8 फूट उंचीचा योगी पुरुष दिसला. त्याच्या सर्वांगातून सोनेरी किरण बाहेर पडत होते. त्या सोनेरी रंगात सभोवताल उजळून निघाला होता. तिच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. दित्या भारवल्यासारखी त्या योगी पुरुषाकडे आकर्षित झाली. त्या योगी पुरुषानं आपला दंड उचलून चालायला सुरुवात केली. दित्या जणू कळसूत्री बाहुलीप्रमाणे त्या योग्याच्या पाठोपाठ चालू लागली. तो सुवर्णमय योगी पशुपतीनाथ मंदिराच्या बाहेर होऊन तिबेटियन मठाकडे चालू लागला. दित्याही त्याच्या पाठोपाठ चालत होती. सुवर्णयोगी मठात शिरला. दित्या बाहेरच स्थिर उभी होती. पण नकळत एका दैवी शक्तीनं ती आत ओढली गेली. आत जाताच ती भानावर आली. मठाच्या आत योगीराज एका उच्चसनावर बसले होते. सुवर्णयोग्यानं योगीराजांना प्रणिपात केला आणि म्हणाला, महात्मन, मागे 300 वर्षांपूर्वी हिमालयात आपलं दर्शन घडलं होतं. मला आपला आशीर्वाद मिळाला होता. आपल्या आज्ञानुसार माझी तपश्चर्या पूर्ण झाली आहे. आपल्या कृपेने माझे शरीर तरलं आणि सुवर्णमय झालं आहे. आपण आता मला राहण्याची जागा देणार होतात. आपल्या पुढील आज्ञाची वाट पाहत आहे. एवढ्यात दित्या आत येऊन बसली होती. तिचं डोकं जड झालं होतं. ती हात जोडून पशुपतीनाथाची प्रार्थना करत होती. तिच्या चेहऱ्यावर समर्पण भाव होते. डोळे मिटले होते. योगीराज सुवर्णमय योग्यास सांगू लागले, तुझ्या राहण्यासाठी आम्ही एक अत्यंत पुण्यवान व्यक्तीची निवड केली आहे आणि तिलाही इथे बोलावून घेतले आहे. योगीराजांनी दित्याकडे बोट दाखवून सुवर्णमय योग्यास दित्यामध्ये प्रवेश करण्यास सांगितले. तो योगी हवेतून तरंगत दित्याच्या डोक्यावर आला आणि तिच्या ब्रह्मारंध्रातून तिच्यात शिरून नाहीसा झाला. दित्या एक वेगळ्याच अनुभूतीचा आनंद घेत होती. तिला शरीरभर आनंदाच्या स्पंदन लहरी जाणवत होत्या. तिचं शरीर तरल आणि सुवर्णमय झालं होतं. तिने योगीराजांना नमस्कार केला आणि हे असं काय झालं आहे असं विचारलं. योगीराजांनी सांगितलं, तू हिमालयातील एक योगिनी आहेस. हा सुवर्णमय योगी म्हणजे पूर्वजन्मीची तूच आहेस. काही कारणवश पशुपतीच्या भक्तीच्या इच्छेने तुझा इथं जन्म झाला आहे. तुझं तप पूर्ण झाल्यामुळं तू एक पवित्र आत्मा आहेस. मीच त्या योग्याला तुझ्या शरीरात प्रवेश करण्यास अनुमती दिली. त्रयोदशीच्या या गोरज मुहूर्तावर हे साध्य करायचे होते. म्हणून मीच भैरवाकरवी तुला निरोप धाडला होता. या जन्मात तू पशुपतीची भक्ती करून नंतर पराशिवात एक होशील. दुहेरी अवतरण चिन्ह. योगीराजांनी घडल्या घटनेचा कार्यकारण भाव समजावून सांगितल्यामुळे दित्याच मन शांत झाले. तिला वेगळ्याच चेतनेची आतून जाणीव होत होती. तिने योगीराजांना प्रणिपात केला आणि तिथून ती आपल्या घरी जाण्यास निघाली. आत्ता घरी जाणारी दित्या ही सुवर्णमय शरीर असलेली योगिनी होती. योगीराजांच्या कृपेने तिच्यात अपूर्व परिवर्तन घडून आलं होतं. रात्रीचा समय झाला होता. योगीराजांनी फळ आणि दूध ग्रहण केलं. आपला त्रिशूल आणि कमंडलू उचलून ते बर्फच्छदित हिमशिखराच्या दिशेनं मेरू पर्वताकडे चालू लागले.